ती तुम्हाला 2 जागा सोडण्याची चर्चा सुरू होत आहे. थोडंसं मी म्हटलं ना, आम्ही असं उपरे आहोत, तेव्हा आम्हाला किती जागा सोडल्या ह्यात आपल्या कुठच्याच माध्यमातून आम्हाला कळते. तेव्हा आम्ही असं म्हणतोय की काँग्रेस आणि शिवसेना यांचं चाललेलं भांडण संपलं की आमचं उपरेपणा संपेल असं आम्ही समजतो. किती जागा अपेक्षित आहे आपल्याला? मी एवढं फक्त सांगू शकतो की मी इंडिपेंडेंट लढलो तर मिनिमम 6 जागा मी जिंकू शकतो अशा स्थितीत आहे. सर, आपने मराठा नेता के ऊपर, सर मराठा नेता मनोज जरांगे के ऊपर आपने जो लिया है, टिकट मांगी है जरांगे पाटिल के लिए, आपने टिकट मांगी है. संजय राउत ने आपको कहा है कि वो नेता नहीं है. इसमें इस पे आपका स्टैंड क्या सर? हर किसी की राय होती है, उस पर कभी टिप्पणी नहीं करना चाहिए. उसकी रखनी है तो टिप्पणी नहीं होनी चाहिए. आपण 6 जागाबद्दल इच्छुक आहात? ते आज मी म्हटलंय की आम्ही असं मिनिमम हा शब्द माझा महत्वाचा आहे. यांनी जर आम्हाला बोलवलं नसतं आणि आम्ही जर एक लढलो असतो तर आम्ही मिनिमम 6 जागा जिंकल्या असत्या. मी आज त्याचं स्पेसिफाय करणार नाही. याचं कारण की मला कोणाला डॅमेज करायचं आहे किंवा कोणाला करायचं नाही हा त्याच्यातला हेतू आहे. पण आज आम्ही कुठे स्टँड आहोत एवढं फक्त मी आपल्याला सांगितलेलं आहे. कदाचित उद्याच्या ह्याच्यामध्ये वाढ होऊ शकते अशी असणारी परिस्थिती आहे. सर, हा हायपोथेटिकल क्वेश्चन आहे. आघाडीत आले नाही तर किती जागा लढवण्याची तयारी? क्या मतलब है? क्वेश्चन चलेगा क्या लिखोगे वहाँ पे, क्या क्वेश्चन था करके उमेदवारांची तयारी केलेली आहे. त्याच्यापैकी जे मतदारसंघ आम्ही मेन्शन केलेले आहेत याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करून बसलेलो आहोत. नेहमी माध्यमांमध्ये नेहमी तुमच्याबद्दल संभ्रम निर्माण झाला किंवा तुम्ही असं आहे की मला एक सासू नाही ना. दुर्दैवाने मी वंचित असल्यामुळे एक सासू नाही आहे. इथला इंटेलेक्च्युअल सासू आहे, इथला रिपोर्टर सासू आहे, किंवा इथला असणारा मीडिया माझी असणारी एक सासू आहे, राजकीय पक्ष हे माझे असणारे सासू आहेत. त्याच्यामुळे 4 सासूंना असताना मला तोंड द्यावं लागतं याची परिस्थिती. आंबेडकर साहेब, आपण 6 जागा एकटे लढले तरी जिंकू शकतात. त्याच्यातून ईशान्य मुंबई, नांदेड, अकोला, मी कुठल्याही जागा मेन्शन करत नाही. कृपा करून आपण आपल्या तोंडातलं माझ्या याच्यात वळू नका. आज रामटेकला सभा होत आहे, तिथे आपण ताकद दाखवत आहे. तिथे काँग्रेस मी आज असं आपण म्हणाला तर एकंदरीत 10 मार्च पर्यंत 42 जागेमध्ये आम्ही असणारा जाहीर सभा घेतलेल्या आहेत. आणि 42 जागेमध्ये आमच्या बरोबर किती लोक आहेत हे आम्ही असं डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे. आमच्या कुठल्याही सभेमध्ये आम्ही जेवण देत नाही, गाड्या देत नाही. जो आमच्या विचाराला सपोर्ट देतोय तो स्वतःच्या पैशाने येतो, स्वतःची शिदोरी घेऊन येतो. तेव्हा फार विद्वान ॲनालिस्ट तुमच्या पॅनलवरनं जे बसतात त्यांना मी फक्त एवढंच सांगणार आहे की तुम्ही कोणाला तरी पाठिंबा देणार असाल तरच एवढा खर्च करून तुम्ही येता. तेव्हा ह्या विद्वान पॅनलवाल्यांनी आपण तोंडावर पडणार नाही याची फक्त त्यांनी दक्षता घ्या. प्रकाश जी, जो 6 सीटों का आपने जिक्र किया, मैं 6 कह रहा हूँ, मिनिमम कह रहा हूँ मैं कि मिनिमम 6 सीट पे आज हम लोग जीत चुके हैं. जो सीटें आप जीत चुके हैं, जो आप बोल रहे हैं, यदि उन सीटों पे समझौता हो जाता है, उतनी सीटें देने के लिए महाविकास आघाड़ी तैयार होती है, तो आप समझौता कर लेंगे? आधी टूटी हुई पार्टी ने अपनी ताकत देखनी चाहिए और हर किसी ने अपनी ताकत देखते हुए
सीट मांगनी चाहिए, ये ना हो कि मुर्गी हमने पकाई, हमारे हाथ में सिर्फ गर्दन आई और पूरी मुर्गी दूसरा ले गया, वो तो हम होने नहीं देंगे। मैंने इसलिए कहा कि हम आखिरी मौके तक रुकेंगे, मिलजुल के खाएंगे, इज्जत से खाएंगे, किसी की भगाने की कोशिश नहीं करेंगे और किसी को दुखाने की कोशिश नहीं करेंगे। इसलिए हम आखिरी दिन तक रुकने वाले हैं। पार्टियां तो दो टूटी है, तो किन पार्टी की तरफ इशारा है? मैं टूटी हुए पार्टियों की तरफ मेरा इशारा है। मैं घुमा फिरा के बात नहीं करता हूँ। 6 जागांवर आपण म्हटलं की एकटे लढण्याची ताकद आहे, पण अजून कोणत्या 6 नाही, मी सर 48 ते 48 जागेवरती लढू शकतो, ताकदीने लढू शकतो। आणि आज असताना या सगळ्या 48 जागा, 48 जागांपैकी 2 जागा जर सोडल्या तर आज आम्ही असताना 2.5 लाखाची स्ट्रेंथ घेऊन बसलेलो आहोत। दोन कुठलं सोडलं तुम्ही? त्या आमच्या आवाक्याच्या बाहेर आहेत, त्याला आम्हाला मी त्या मेन्शन करणार नाही। उसमें नागपुर है क्या 2 सीटों में? मैंने कहा ना कि मैं उसको मेंशन नहीं करूंगा। ये तो सबसे आसान सीट है वंचित के लिए। हाँ, अगर सही माने में लड़ा जाए तो। आम्ही बघतोय गेले अनेक दिवस तुम्ही सगळीकडे फिरता, प्रचार करताय, पण जो महाविकास आघाडीचा सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस आहे, त्या तिथल्या लिडरशिप मध्ये टॉप लिडरशिप पासून खालपर्यंत जो निरुत्साह आहे आणि जे बेफिक्री आहे, त्या सगळ्याचा फटका तुमच्या सगळ्या पक्षांना जे कोणी सोबत येतात त्यांना बसायचं वाटत नाही? मी उदाहरण म्हणून आपल्याला देणार आहे की बीजेपीने पक्ष फोडणं आणि नेते विकत घेणं हा सपाटा लावलेला आहे आणि त्यातून भारतीय जनता पक्ष स्वतःची असणारी भीती व्यक्त करते असं मी त्या ठिकाणी मानतो। आणि म्हणून सारखं आम्ही 400 येणार, 400 येणार, 400 येणार, ही भीतीपोटी असणारा आकडेवारी त्या ठिकाणी सांगितल्या जाते, अशी असणारी परिस्थिती आहे। माझा सांगण्याचा मुद्दा हा की नेते तुम्ही विकत घ्याल, पण मतदार तुम्ही विकत घेणार नाही। मतदाराने जे ठरवले ते तू करणार आहे। काँग्रेसचा कार्यकर्ता आपण जसं म्हणाला निरुत्साही नाहीये, नेते निरुत्साही आहेत, ही वस्तुस्थिती आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे की आपला पक्ष काहीही आदेश देऊ, बीजेपीला जो हरवणारा कॅन्डिडेट राहणार आपण त्याच्या पाठीमागे उभं पूर्ण ताकदीने राहणार। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष जरी म्हणत असेल की आम्ही नेते विकत घेतले, तरी कार्यकर्ता आणि मतदार हा आज भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेलेला आहे, अशी परिस्थिती आहे। सर, तुम्ही कुठल्या लढण्याची तयारी करतात? अलायन्स झाल्यावर किंवा न झाली तरी कुठली तयारी आहे तुमची? अकोला की कुठला मतदारसंघ आणखी डोळ्यात? मी तर आपण जाहीरच केलं, युती नसताना जाहीर केलेलं आहे की मी अकोला लढणार आहे म्हणून। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार असं बोललं जातं की ही ज्या गोष्टी आहेत 40 जागेवर त्या सुरू आहेत आणि बोलणे झालेले आहे, वंचितचा सुद्धा समावेश आहे, परंतु आपल्याद्वारे बोलण्यात येतं की युती झाली किंवा नाही झाली, असा संभ्रम आपल्याकडून का? असं आहे, मी जसं म्हणाल कोंबडी आम्ही शिजवली आणि शिजवलेली कोंबडी आम्ही म्हणतो की सगळ्यांनी मिळून खायची पाहिजे। कोण पळवापळवी करणार असेल तर ती आम्ही पळवापळवी होऊ देणार नाही, इक्वल डिस्ट्रीब्युशन झाली पाहिजे हे आम्ही त्या ठिकाणी करणार। त्याच्यामुळे असणारा काही वेळ जी भाषा वापरावी लागते ती भाषा आम्ही वापरतो, पण मी जसं म्हणालोय की शेवटपर्यंत इक्वल कोंबडी वाटली जाईल याच्याकडे आमचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार। 48 लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार आहेत का आता लढण्यासाठी? समजा मी आता या क्षणाला नावं देऊ शकतो। 48 पैकी 2 मायनस करायचं 46
मनोज जरांगे पाटलांना आपण जालन्यातून ओबीसीकडे देण्याची मागणी केली आहे आणि महाविकास आघाडीला आपण म्हटलं आहे की 15,000 ओबीसीने द्यायची आणि 3 अल्पसंख्याकांना द्यायची, त्यावर थोडंसं माहिती द्या. ते आमची पहिल्यांदा आहे की युती झाली तर आम्ही हे इन्श्युअर करणार आहोत की सोशल डेमोक्रेसी ही सुरुवात होणार आहे. तेव्हा जे कोणी आमच्यावरती डिपेंडेबल आहे त्यांनी त्यांची मानसिकता बदलली पाहिजे. ॲटलिस्ट मिनिमम सगळे मिळून जी काही ऑल पार्टी यादी लिस्ट येईल ती ऑल पार्टी यादीमध्ये मिनिमम 15% ओबीसीचे उमेदवार असलेच पाहिजे महाविकास आघाडीमध्ये. दॅट इज आवर कंडिशन. आम्ही कुठल्याही घराणेशाहीला पोचण्यासाठी पक्ष उभा केलेला नाही. दुसरी कंडिशन, मिनिमम 3 मायनॉरिटीजचे उमेदवार महाविकास आघाडीमध्ये असले पाहिजे. याच्यावरती आम्ही इन्सिस्ट करणार आणि राहणार. म्हणून म्हटलंय की शेवटपर्यंत आम्ही त्या ठिकाणी तो प्रयत्न करणार. कारण आम्हाला लोकशाहीचं सामाजिकरण करायचं आहे आणि भारतीय जनता पक्षाने जे एक्सक्लुसिव्हचं राजकारण सुरुवात केलेलं आहे गेल्या 10 वर्षामध्ये, त्यांनी ख्रिश्चन मायनॉरिटी असेल, जैन मायनॉरिटी असेल किंवा मुस्लिम मायनॉरिटी असेल, याच्यापैकी कोणालाही त्यांनी उमेदवारी दिलेली नाही. तेव्हा हे जे एक्सक्लुसिव्हनेस उमेदवारीच्या संदर्भात आलेलं आहे ते पूर्णपणे थांबलं पाहिजे. सत्तेसाठी सत्ता याच्यासाठी आम्ही असणार नाही. महाविकास डेमोक्रेसी ही ह्या देशामध्ये पनपली पाहिजे, रुजली पाहिजे आणि शेवटच्या माणसापर्यंत पोचली पाहिजे हे आम्ही पाहणार. त्यामध्ये आमचा वापर आम्ही होऊ देणार नाही. तर तुम्ही पाठवलेल्या प्रस्तावानंतर महाविकास आघाडीमध्ये पुढच्या बैठकीसाठी आपल्याला काही माहिती दिलेली आहे का पुढच्या नेत्यांनी? देतील ना, तुम्हालाही मिळेल, मलाही मिळेल, चिंता करू नका. काल संजय राऊत म्हटले की आमची बैठकच होणार नाही. आता मान्य आहे, हे मान्य आहे मला. त्याच्यामध्ये दिलेल्या कंडिशनच्या प्रमाणे वागतील अशी आम्ही अपेक्षा करतो. यांची आपल्यासोबत चर्चा सुद्धा झाली आहे फोनवर अशी माहिती आहे. काल शरद पवारांची आपल्यासोबत फोनवर चर्चा नाही, चर्चा झाली नाही. त्यांचा फोन आला होता एवढं नक्की आहे. आपण भेटू असं त्यांनी म्हटलं होतं. मी त्यांना म्हटलं होतं 5 तारखेपर्यंत मी नाही आहे, 5 तारखेनंतर आल्यानंतर आपण सगळं भेटू त्या सगळ्या याच्यामध्ये. पण भेटण्याच्या आधी मी त्यांना असं म्हटलं होतं की जी टीम बसलेली आहे पॉलिटिकल सेटलमेंटसाठी त्यांचा अजेंडा कंप्लीट होऊ द्या, मग आपण ऑफिशियली बसू. तर सध्याच्या कंडिशनमध्ये महाविकास आघाडीचे जे सध्या कंडिशन आहे आणि इलेक्शन 2 महिने म्हणजे मे एप्रिलमध्ये आहे, तर काय वाटतं की महाविकास आघाडी जर तुम्ही सोबत गेले तर काय सिच्युएशन असणार आहे आणि नाही गेले तर काय सिच्युएशन असणार आहे? मी तुम्हाला असताना समजा महाविकास आघाडी असेल एकत्र गेली नाही, कॅज्युअलिटी कोण असं तुम्ही विचारता, बरोबर? रिलिजियस पॉलिटिक्स ही कॅज्युअलिटी आहे, मला पटणार नाही. पण धार्मिक राजकारण ही सगळ्यात मोठी कॅज्युअलिटी राहणार आहे. याचं कारण जे काही 4 कॅन्डिडेट्स उभे राहतील ते सगळे कॅन्डिडेट्स त्यांचं बॅकग्राऊंड एखाद्या दुसऱ्या मतदारसंघात सोडलं तर मायनॉरिटी बॅकग्राऊंड असेल, नाही तर उरलेले जे कोणी पॉलिटिकल पार्टीज लढतील त्यांचे सगळे कॅन्डिडेट्स हे रिलिजियसली हिंदू असतील. त्याच्यामुळे रिलिजियस कॅन्डिडेट असल्यामुळे, हिंदू रिलिजियस कॅन्डिडेट असल्यामुळे धर्माचं कार्ड गळून पडतं अशी असणारी परिस्थिती आहे. धर्माचं कार्ड गळून पडलं की मग असणारा कम्युनिटी पॉलिटिक्स त्या ठिकाणी सुरुवात होईल आणि कास्ट पॉलिटिक्स त्या ठिकाणी ज्याला मी म्हणतो
ते प्राधान्य त्या ठिकाणी घेतलं. त्याचा फटका कोणाला बसेल असं जर तुम्ही विचारलं तर रिलिजियस पॉलिटिक्स कोण खेळतंय तर बीजेपी खेळतंय. तर त्याचा सगळ्यात मोठा फटका हा बीजेपीला एवढा आपण लक्षात घ्या. सर, महाविकास आघाडीत आता जी जागा वाटपाची चर्चा सुरू आहे त्यात उद्धव ठाकरे गट सर्वाधिक जागा मागत आहे अशी चर्चा आहे. खरं आहे का हे? आणि त्यांच्याकडे इंटरनल चर्चेबद्दलची जी काही माहिती आहे मी तुम्हाला काहीही देणार नाही. ठीक. सर, तुम्ही आता जसं बोललात की 2.5 लाख असलेले मतदारसंघ आहे, फटका किती बसू शकतो महाविकास आघाडीला? म्हणजे आता मी काही सांगू शकत. महाविकास आघाडीचं कशाला? काँग्रेस, बीजेपी मोस्ट वरीड अबाउट मी. सगळ्यात भीती माझी कोणाला माझ्याबद्दल कोणाचे की वंचित कृती आहे ती बीजेपीला भीती आहे. बीजेपी त्याच्यामध्ये त्यांचा असणारा आखा पोल मी खोलतोय. जे काम काँग्रेसने केलं पाहिजे होतं त्यांच्याकडे असणारे इकॉनॉमिक स्टॉलवर्ड्स आहेत. माझ्यापेक्षा चांगले फिगर्स ते देऊ शकतात. बीजेपीला तुम्ही असणारा नंतर 5 वर्षामध्ये कंटिन्यू केलं तर पुढच्या वर्षी असणारा तुम्ही इकॉनॉमिकली कोलॅप्स होत आहे ही सांगणारी माणसं त्यांच्याकडे. पण त्यांना ईडीचा साप सुटला, त्याला काय करणार आहे? त्याच्यामुळे आमचं थोडंसं तुटकं फुटकं नॉलेज आहे त्याच्याबद्दल आम्ही मांडतो. बीजेपी असं म्हणताय की वंचितकडे वोट बँक आहे पण ते जिंकणार योग्य नाही, तितकं नाही आहे आणि त्याचा फायदा जे आहे मान्य आहे मला. त्याच्यामुळे असं त्यांच्याकडे जर असतं तर ते माझ्याकडे कशाला आले असते? आज वी हॅव क्रॉस दी बॅरियर असं आम्ही म्हणतो. मराठा आरक्षणासंदर्भात जे याचिका म्हणजे 10% आरक्षण दिलं ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज होईल. आपण ऍडव्होकेट आहात, तुम्हाला वाटतं हे टिकेल का सर? कारण की मुख्यमंत्री म्हणतात ते टिकणारच आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत आपण थांबलं पाहिजे. पिटिशन काही आहे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे 10% आरक्षणाविरोधात. हो, पण त्याच्यामध्ये असं ती याचिका मी वाचलेली नाहीये त्याच्यावर मला कॉमेंट करता येणार नाही. नाही, बायांचा जी टीम गेली होती त्यांनी असं तो आग्रह धरला होता की आपण असा जरांगे पाटील यांना सर्व उमेदवारी दिली पाहिजे. त्याच्यामध्ये त्याची काय चर्चा झाली ही मला माहिती, मी विचार केली. तुम्ही म्हणाले की भाजपला सर्वाधिक भीती वंचितची भीती आहे काँग्रेसपेक्षा. तर भाजपने बदल केलाय. भाजपला एवढं माहिती आहे म्हणजे आधीच भाजपला एवढं माहिती आहे की जोपर्यंत आयडियोलॉजिकली हे मोड होत नाही किंवा आम्ही मोड होत नाही तोपर्यंत योग्य नाही. सर, ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये सध्या तिकीट वाटपाचं सुरू आहे तसंच महायुतीमध्ये सुद्धा सुरू आहे, काय सांगा? मला त्या बाजूची काय हे चालली आहे मला माहिती नाहीये. आणि त्यांचा फॉर्म्युला सुद्धा काही कोणी कळायला असणारा मार्ग नाही. फक्त नावं आम्ही ऐकतोय की हा इकडनं जाणार तो तिकडनं जाणार अशी नावं आहेत. माझ्यानंतर की तो जोपर्यंत क्रीडा सेटल होत नाही तोपर्यंत त्यांची चर्चा सुरुवात होईल असं मला वाटतं. आज जिथे तुमची सभा आहे त्या ठिकाणी या पद्धतीने भाजपही जागा मागत आहे आणि शिंदेकडे ती जागा मागत आहे. तुमची सभा तिथे आहे, दावा आहेच एक प्रकारे. काँग्रेसही मागतो, काँग्रेसही मागते, त्याच्यानंतर एनसीपी मागते. सर, अभी आपने कहा कि आर्थिक मुद्दे जो है देश के आर्थिक समस्या है उस पर कांग्रेस के लोग खुल के नहीं बोलते हैं. किसी भी इश्यू पर खुल के नहीं, पता नहीं उनसे ही पूछो कि वो क्या है, क्यों खुल के नहीं बोल रहे. ये कौन से इशू है? क्या सर सरकारी यंत्रणाओं का डर है उनके ऊपर, क्या लग रहा है आपको सर, किसका डर? पता नहीं, वो ऐसा जिसके पर डर है उसी ने कहना चाहिए इसका डर है.
दूसरे नहीं कह सकते हैं। किसका डर हो सकता है? मैं वही कह रहा हूँ कि उनको जिसका डर है उन्होंने भी बताना चाहिए। तो कौन से इशू है वो? इशू कौन से है? कौन से? इकोनॉमिक क्या इशू? मैंने जैसे ये कहा कर्जे का आ गया है। दूसरा जो है जो आपकी फ्रेंडली कंट्रीज है मॉरिशस जैसी, जहाँ पर तुम्हारे आर्मी बेस थी, आज मॉरिशस ने आपके सैनिक को वहां से हटा दिया है। तीसरा जो है श्रीलंका है, नेबर है, तुम संभाल नहीं सके, चाइना आके वहां पर बैठ गई है। ईरान के साथ में तुम्हारे संबंध थे, पोर्ट तुमको मिल गया है, तुम ईरान के साथ संबंध नहीं बरकरार रख सके। अब ईरान जो है चाइना पे डिपेंड हो रहा है। रही बात मिडिल ईस्ट की बात रही, वही इकोनॉमिक इश्यूज है ये सभी। तुम्हारे पूरे मिडिल ईस्ट में 56 लाख पीपल ड्यूटी कर रहे हैं वहां पर, और जितना आपका फॉरेन एक्सचेंज आ रहा है उसका ना 70% वहां से आ रहा है इन द फॉर्म ऑफ पे पैकेट्स उनके जो है। आप अपनी ये नहीं है, कुवैत में जो है एक रेजोल्यूशन पास हुआ है कि पॉपुलेशन के मुताबिक ही इंडियन पॉपुलेशन वहां पर होगा। आज 16 लाख इंडियन पॉपुलेशन कुवैत में है। बताया जा रहा है कि ये संबंध हम लोग ने सुधारा नहीं तो करीब करीब 8 लाख पॉपुलेशन जो है कुवैत में, उनको भारत आना होगा। तो ये इकोनॉमिक इश्यूज है। तो ये इशू कांग्रेस नहीं उठा रही है। वही कह रहा हूँ कि कांग्रेस ने उठाना चाहिए इन इशुओं को। क्यों नहीं उठा रही? पता नहीं, आप कांग्रेस वालों से पूछें। आपको फॉर्डर मैंने दे दिया, कैनन भी दे दिया, फायर करो अभी उसको कांग्रेस के ऊपर। बारामती नवरोजगार मेळावा होत आहे, तिथं मुख्यमंत्र्यांना यांनी जे आहे शरद पवारांनी जेवणासाठी बोलावलेलं आहे, मात्र शरद पवारांना कार्यक्रमासाठी बोलावलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी त्याची चर्चा सध्या जास्त होत आहे। असे कुठल्याही पक्षाला कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही शहरामध्ये कार्यक्रम घ्यायचा अधिकार आहे, आणि त्याच्यानंतर कोणी कोणाला जेवणाला बोलवायचा हाही त्यांचा अधिकार आहे। त्याच्यामध्ये फार राजकीय रीडिंग करण्यामध्ये काही अर्थ आहे असं मी समजत नाही। सर, मागे आपण जेव्हा आले होते तेव्हा म्हणाले होते की 6 महिन्यात लोकसभा लागेल, तर 6 महिन्यात लोकसभा लागेल तर ईडी आणि सीबीआयची रेट्स होती। आता जवळपास 2 महिने बाकी आहे, आणखी काही रेट्स काही विपक्षी आणखी काही पॉलिटिकल रेड होत नाहीये, पण इकॉनॉमिकली म्हणजे इकॉनॉमिक हाऊसेस जे आहेत त्यांच्यावरती रेडिंग जोरात चालू आहे। आणि हे जे इकॉनॉमिक हाऊसेस जे रेडिंग चाललेले आहे त्यांची जर आपण लिस्ट आणि इतिहास जर आपण असायला बघितला तर दे आर ऑलवेज सपोर्टर्स ऑफ सेक्युलर पॉलिटिक्स अशांना टार्गेट केलं जाते फंडिंगसाठी। नाही, इकॉनॉमिकली आयडियोलॉजिकली माझ्या अंदाजानं इतिहास सगळं रेडिंग चालले। इकॉनॉमिक रेडिंग जे चाललेलं आहे इंडस्ट्रियल हाऊसेसवरती ते आयडियोलॉजिकल रेडिंग चाललेलं आहे की जे राईट विंगला सपोर्ट करत नाही फायनान्शियली आणि आयडियोलॉजिकली अशांना टार्गेट करत चाललेलं आहे। सर, एक सोशली एक विषय आहे ईव्हीएमचा। माझी माहिती कदाचित लिमिटेड असू शकते की राजकीय पक्ष त्यावर सपोर्ट करताना दिसत नाहीये आणि सोशली दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे ईव्हीएमच्या विरोधात। काँग्रेसने लीड घेतला पाहिजे होता, इलेक्शन कमिशनला घेराव घातला पाहिजे होता आणि एक साधी मागणी केली पाहिजे। साधी मागणी काय की जो पेपर ट्रेल येतोय तो डायरेक्ट पडण्याच्या ऐवजी मतदार बघेल आणि तो पेटीत टाकेल, एवढी एक साधी मागणी आहे। काँग्रेस पक्षाने म्हणा माझ्या अंदाजानं सगळे पॉलिटिकल पार्टीज त्यांना जॉईन होतील त्याच्यामध्ये, पण तेही काँग्रेस लीड घ्यायला तयार नाहीये। वामन मिश्रा म्हणाले या विषयावर की जर ईव्हीएम मशीनने काय म्हणालो, काँग्रेस वामन मिश्रा वगैरे सोडून द्या, काँग्रेस इज दी लार्जेस्ट पार्टी, त्यांनी लीड घ्यावा ना।
ईव्हीएम ठेवा, पेपर ट्रेल आलेला आहे, सुप्रीम कोर्टाने मान्य केलेला आहे. फक्त एवढीच मागणी मागावी की तो डायरेक्ट पडणार नाही तो. आणि तुम्ही जर इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वरती गेला तर क्वेश्चन नंबर 81 तुम्ही आजही बघा आणि पाहिजे तो तुमच्या चॅनल्स वरनं त्याचं उत्तर दाखवा. इलेक्शन कमिशन स्वतः म्हणतं की त्याला ह्या 4 गोष्टी दिसल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. आणि त्याच्यामधलं एक की माझा सिम्बॉल व्यवस्थित पडला की नाही हा त्याला दिसला पाहिजे. एवढी एकच मागणी, फक्त एवढीच मागणी काँग्रेस पक्षाने उचलावी आणि इलेक्शन कमिशनला सांगावं की ते डायरेक्ट पडणार नाही, तो बघेल आणि तो टाकेल. स्मॉल मागणी. ईव्हीएम बद्दलचा असणारी सगळी चर्चा बंद होऊन जाते. परंतु त्या पेपर ट्रेलची मोजणी सुद्धा होणं तेवढंच महत्वाचं आहे ना. हे मी पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सांगतो की उमेदवार काय करू शकतो त्याच्याबद्दल. बाळासाहेब, तुम्ही भाजपची बी टीम नाहीये हे दाखवण्यासाठी तुम्ही महाविकास आघाडीसोबत फक्त चर्चा करत आहात किंवा हे सगळं होतात, पण तुमच्या ज्या कंडिशन आहेत त्या कंडिशन. मला एक सांगा, मला जर अधिकृत लग्न करण्याची संधी असेल तर मी अधिकृत लग्न करून का नाही? ठेवलेली बायको का ठेवू? हा, डिपॉझिटच आयुष्य कशाला जगू मी? तुम्ही जगत असाल, मी नाही जगत. मला ज्याच्याशी युती करायची त्याच्याशी उघडपणे करेल. मी मागच्याही प्रेस कॉन्फरन्स म्हणालो, RSS म्हणाव की आम्ही असणारा पुजारी हे जातीवरती नाही, पण यापुढे जे युनिव्हर्सिटी स्थापन होईल त्याच्यातून पुजारी पण येईल आणि ही ओनली विल हॅव अ राईट. त्यांनी मान्य करावं, मी त्यांच्याबरोबर बसायला तयार आहे. ऑफर नाही, मंजुरी होऊन कायदा करून झाला मी जायला तयार आहे. माझा असणारा क्लिअर कट असतं, त्याच्यामध्ये काही लपवा छपवी नसते त्याच्यामध्ये.